जुलै 2025 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता लवकरच जमा होणार असून यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येणार आहे. योजनेचा उद्देश आणि लाभार्थी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील गरीब आणि चारचाकी वाहन नसलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. यामुळे महिलांना कुटुंबात अधिक मजबूत भूमिका बजावता येते आणि त्या स्वावलंबी बनतात. 13वा हप्ता कधी मिळणार? सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता 24 जुलै 2025 पासून महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. काही तांत्रिक अडचणी आल्यास हा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळेल अशी शक्यता आहे. या हप्त्याद्वारे सुमारे 3600 कोटी रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केले जातील. मागील थकबाकीचाही समावेश. ज्या महिलांना मे किंवा जून महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जुलैच्या हप्त्यासोबतच त्यांची मागील थकबाकी देखील जमा केली जाईल. त्यामुळे जर 2 हप्ते थकले असतील तर एकूण 4500 रुपये खात्यात जमा होतील. जर तुम्हाला 3000 रुपयांचा मेसेज आला तर त्याचा अर्थ तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. भविष्यातील विस्तार आणि नवीन योजना. सरकार या योजनेचा हप्ता भविष्यात 2100 रुपये करण्याचा विचार करत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना 12 हप्त्यांमध्ये एकूण 18,000 रुपये मिळाले आहेत. या योजनेच्या यशानंतर सरकार आता लाडकी बहीण घरकुल योजना सुरू करणार आहे. या योजनेचा उद्देश 13 लाख महिलांना घरे उपलब्ध करून देण्याचा आहे. या व्यतिरिक्त महिलांना 50,000 रुपयांचे कर्ज देखील मिळेल, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होता येईल. पात्रता तपासण्यासाठी आणि अडचणी आल्यास काय करावे? योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आपले नाव योजनेच्या यादीत आहे का हे नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असल्याची खात्री करावी, कारण पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. जर हप्ता वेळेवर मिळाला नाही तर स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून चौकशी करावी. महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल. या योजनेमुळे महिलांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडून आला आहे. अनेक महिला या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, घर खर्चासाठी किंवा लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये बचतीची सवय वाढली असून त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. जुलै महिन्याचा 13वा हप्ता लवकरच येत असल्याने महिलांनी आपले बँक खाते तपासत राहावे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.